गेल्या 5 दिवसात मुसळधार पावसामुळे राज्यात 26 जणांचा बळी, 21 जखमी तर 22 प्राणीही दगावले. तब्बल 41,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान. राज्यभरात मुसळधार पावसाची हजेरी. पुणे, अहिल्यानगर, सांगलीसह मराठवाड्यामध्ये संततधार. नदी नाले तुडुंब, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकानंतर आता वरळी मेट्रो स्थानकातही छत गळती. तिकीट काउंटरजवळ पाणी साठवण्यासाठी लावल्या बादल्या. मेट्रो प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरा राजेंद्र आणि दीर सुशीलला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी. सासू, नणंद आणि नवऱ्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी. तर हगवणेच्या वकिलांकडून युक्तिवादावेळी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय. मयुरी जगताप हगवणे प्रकरणात महिला आयोगाचा पोलिसांवर ठपका. पोलिसांनी 60 दिवसात दोषारोपपत्र दाखल न केल्याचा ठपका. चाकणकरांकडून फडणवीसांना पत्र लिहित कारवाईची मागणी. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हुंडाबळीचं आणखी एक धक्कादायक वास्तव समोर. पिंपरी चिंचवड शहरात 1.5 वर्षात सासरच्या छळाला कंटाळून 30 विवाहितांनी संपवलं जीवन. तर 250 महिलांकडून छळाच्या तक्रारी दाखल. मंत्री संजय शिरसाट यांनी मालमत्ता घोटाळा केल्याचा संजय राऊतांचा आरोप. संभाजीनगरमध्ये मुलासाठी केवळ 67 कोटींना वेदांत हॉटेल खरेदी केल्याचा दावा. राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंचा इशारा. तर धमक्या देणाऱ्यांना आम्ही बघून घेऊ. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार. मुंबई मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची आज पुन्हा चौकशी. चौकशीसाठी डिनो आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर. मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये भाजपकडून स्वबळाची चाचपणी. शिंदे आणि अजितदादांच्या भेटीनंतर अमित शहांच्या नेत्यांना सूचना. एकनाथ शिंदेंकडून मुंबईत 107 जागांची मागणी.